प्रतिष्ठा फाउंडेशनच्या जो गौरव सोहळा जो आयोजित केलेला आहे त्या परिवाराला जाण्याचे सर्वस्व प्रतिष्ठा करणं तुमच्यासाठी प्राणवान होते आहे. त्यांना सगळ्यांना धन्यवाद आणि त्याचं ऋणी राहून मी दोन शब्द माझे स्वतःचे मानते. बंधू आणि भगिनींनो, माझं नाव आहे विजयादेवी विलासराव पाटील, राहणार शिराव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी बाहेर चालत असून एक प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करतो. त्यानंतर 30 वर्ष सेवा झाल्यानंतर मला मुख्याध्यापक पदाचं प्रमोशन आहे. मला काहीतरी एक मनात दुःख आणि दुःख सांगावं असं वाटलं या गौरव सोहळ्याने. 30 वर्षाची सेवा झाल्यानंतर मला मुख्याध्यापक प्रमोशन आहे. पण त्याची घाट घातली, त्याची करायची चाकरी या मनोधैर्यानं मी ती सेवा पार करते. प्रमोशन आल्यानंतर माझ्या छोट्याशा गावामध्ये काही राजकीय तटामुळे माझं थोडीशी गैरसोय झाली आणि मी ते प्रमोशन 7 ते 8 वर्षाचं काम लागलं आणि घरची सेवा आणि बाहेरची मुलांची माऊलीची सेवा करत राहिली आणि ते प्रमोशन डावत झालं. त्यानंतर 25 वर्षाच्या सेवेनंतर मला जिल्हा पुरस्कारांसाठी आणि राज्य पुरस्कारासाठी सुद्धा कागदोपत्री माझा सन्मान करण्यासाठी मला बऱ्याच लोकांनी ते कागदोपत्री माझं बोलावणं केलं. पण त्याही वेळेस काही या राजकीय खेळीमुळे माझं तेही प्रमोशन नाकारले गेले. मला हे आवडून सांगावंसं वाटतं की भगवान के घर देर आहे, लेकिन अंधेर नाही. आणि म्हणून माझी 35 वर्ष सेवा झाल्यानंतर म्हणजे 2 स्टेप यायची उन्हामध्ये पुरस्काराचा आणि प्रमोशनचा. त्यानंतर मी कुणाच्याही हीन झाले नाही. फक्त मला भगवंताकडून शिक्षण विस्ताराने म्हणून डॉक्टर प्रमोशन आलं. ते मी 1 वर्ष पूर्णपणे जबाबदारीने पार पाडलं. त्यावेळेला मी प्रमोशनसाठी कुणालाही हालचाल केली आणि पुरस्काराच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते खंत थोडी मनाला राहून गेली होती. पण ती आज या गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीला माझी इच्छा पूर्ण झाली. त्यांना तितके धन्यवाद आणि त्यांचे ऋणी आहे. एवढे 2 शब्द बोलले आणि मी माझं 2 शब्द संपवून